नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे चिकन थाळीमधला चिकन अळणी भात। तो भात कसा बनवायचा चिकन अळणी भात तर ते आज आपण बघूया। तर त्यासाठी साहित्य आहे अर्धा किलो चिकन, तेल, कांदा, मीठ आणि हळद। प्रथम एका भांड्यामध्ये 1 ते 2 चमचे छोटे तेल घ्यायचं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापून घालायचा आहे। तो जरा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर त्याच्यामध्ये आता चिकनचे पीस घालायचे आहेत। हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चिकन। आणि आता या कांदा आणि हळदीमध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे चिकनचे पीस। गॅस मोठा ठेवायचा ह्यावेळी। याच्यामध्ये आता अर्धा ते 1 चमचा मीठ घालायचं। आणि आता झाकण ठेवून त्याच्यावरती त्याला वाफ येऊ द्यायची। एक 5 मिनिटांनी बघायचं, त्याला पाणी सुटलेलं असतं। आणि याच्यामध्ये आता मी 8 ते 9 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। आता झाकण ठेवून पुन्हा गॅस बारीक करायचा आणि त्याला शिजू द्यायचं आहे चिकनला। चिकन शिजल्यानंतर मी असं स्टॉक बाजूला केलेला आहे तो, आणि चिकनचे जे पीस होते ते बाजूला काढून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये। थोडे तुकडे एका डिशमध्ये घेतले आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं। भांड्यातही आपण करू शकतो, पण मी इथे कुकर घेतलेला आहे। त्यात 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 3 चमचे तूप घातलेलं आहे। तुम्ही पूर्ण तेलात तर तेलात किंवा तुपात नुसतं तसंही करू शकता। मी इथे दोन्ही मिक्स घेतलेलं आहे। अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत। जिरे चांगले फुलल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला बारीक कापलेला। छोटे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा। ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे।
1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि पुन्हा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। एक 10-15 मिनिटापूर्वी असं आपण तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवायचा आणि तो सुकत असा ठेवायचा आणि तो इथे मी तांदूळ एक 10-15 मिनिटं आधी धुवून ठेवलेला होता। तो तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ घ्या। इथे मी बासमती वापरलेला आहे। आता एक 5 मिनिटं तांदूळ त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद घालायची आणि हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला कोथिंबीर थोडी घालायची आहे बारीक चिरून। आता जे तुकडे चिकनचे आपण बारीक करून ठेवलेले होते ते घालायचे आहेत आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं व्यवस्थित। आता इथे मी 2 वाटी तांदूळ घेतला होता, तर इथे मी ते 5 वाटी चिकन स्टॉक घालत आहे। अर्धा चमचा मीठ घातलं आणि आता याच्या 2 शिट्या काढायच्या आहेत। एक मोठ्या याच्यावर आणि एक गॅस कमी करून असं 2 शिट्या काढायच्या आहेत। हा असा आपला अळणी भात तयार झालेला आहे। तर चिकनच्या थाळीमध्ये एक वेगळी डिश म्हणून हा तयार झालेला आपला चिकन अळणी भात नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन अशा स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।